नवनिर्माण सेनेचा साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे बुलंद आवाज कुणाचा? हे कोण आहे ते पण काय सांगितलं त्यांना साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे गिरीश महाजन होश में आओ, होश में आओ, होश में आओ, अरे गिरीश महाजन होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे या महायुती सरकारचं करायचं काय? काही लोकांवरती हाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, तो पाहून आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। वरती पाय, बीजेपीवाल्यांचं करायचं काय? काही लोकांवरती की सरकारने या झाडांवर फुल्या मारल्यात. आपल्या आई वडिलांना ज्या अंगावर फुल्या मारल्यासारखं आहे ते. जसं मी आता बोलल्याप्रमाणे माझे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, जसं त्यांनी पार्थ पवार यांना माफ केलं तसं आमच्या या तपोवनातल्या झाडांना माफ करावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर तपोवनातल्या एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही. मोठं आंदोलन आम्ही छेडू. मत देण्यासाठी ठाम आहोत. तीव्र आंदोलन करतील आमचे पदाधिकारी. काही नाही, इकडनं एकही झाडाची फांदी तोडायची नाही. तुमची सत्ता असताना इथेच पंडाल होते, या जागेवर होते, नंतर ही झाडं लागली. पण झाडं वाढलेत ना, आता झाडांची तुम्ही उंची बघा, झाडं वाढलेत ना, बघा तोडायची झाडं ही. वर कोणाचा विश्वास नाही. 10 वर्ष तुम्ही असतील, 10 वर्षाच्या आतली झाडं ती छोटी झाडं. अहो आता काल ते खोटं बोलले. मी हैदराबादला गेलोय, हैदराबादनं झाडं आणली आहेत. गिरीश महाजनांवर ते जे काय बोलताय याच्यावर कोणाचा विश्वास नाही. त्यांनी व्हिडिओ दिलेत मीडियाला, फोटो आहेत त्यांच्याकडे, तिथे तिथे जाऊन आले असं. इकडचं एकही झाड तोडलं जाणार नाही. पर्याय सरकारने शोधायचा आहे. अहो आम्ही त्या साधू संतांचं स्वागत करतो, पण हे असं आमच्या तुम्ही उरावर बसून सरकार इथे कुंभमेळा करत असते कसं होईल? झाडं तोडून तुम्ही कुंभमेळ्यासाठी इकडे बरं करतात काय करताय अण्णा? काय बांधतायत? 1 लाख स्क्वेअर फूटचं रेस्टॉरंट. कोणाचा विश्वास आहे? कुंभमेळा मंत्र्यांनी घोषणा केली 5 लाख रेस्टॉरंट, त्याच्यानंतर बँक्वेट हॉल, प्रदर्शन केंद्र, हे त्यांच्या त्या या प्लॅन मध्ये आहे. आणि ते बोलतायत ते खोटं बोलतायत. त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर रेसिडेन्शियल करण्याचा त्यांचा घाट आहे. तुम्ही याच्या मागचा डाव समजून घ्या. खाजगी बिल्डरच्या घशात हा सगळा एरिया देण्याचा घाट आहे. सरकारने जर का कायदा केला तर आमचं म्हणणं एकच आहे, इकडचं एकही झाड तोडू देणार नाही. झाड तोडायचं नाही बस. तीव्र आंदोलन करू आम्ही. मध्ये काही राजकीय पोळी भाजण्याची गरज नाहीये. आमचं एकच म्हणणं आहे, त्यांनी सांगावं आम्ही झाड तोडणार नाही, विषय संपला. झाड तोडू देणार नाही. जर का सरकार ठाम आहे की आम्ही झाड तोडणारच, तर आम्ही पण बघतो कसे झाड तोडतात. 15,000 झाडं लावण्याची जागा आहे ना, तिथे करा ना व्यवस्था. परंपरा आहे या जागेला असं म्हणतात ते. इथेच कुंभमेळा होतो असं नाही हो, तोडायचे. या क्षणी जी लोक इकडे आहेत, तुमच्या सकट सगळ्यांसकट तुमची जी भूमिका आहे तीच माझी. माझा निसर्ग आहे, मी निसर्गाचा एक भाग आहे, आणि निसर्गापुढे कुणी मोठं नाही. कुठली जात नाही, कुठला धर्म नाही, कुठला देवही नाही. निसर्ग हा पहिला आहे आणि आपण भाग आहोत. त्यांनी आपल्याला जन्माला घातलंय, आपण त्याला सांभाळूया. नका करू. हात जोडून विनंती आहे, जे कोणी अधिकारी, सरकार, जे कोणी असेल, म्हणजे हात जोडून विनंती आहे, नका करू, नका करू. आपण मला वाटतं कुंभमेळ्यासाठी आहे ते राहू दे ना. आणि भरपूर जागा आहेत, भरपूर पर्याय आहेत, आणि आहेत पर्याय.
आहेत आणि ते हे सरकार खूप सक्षम आहे. ते हा पर्याय शोधू शकतं, तो पर्याय राबवू शकतं असं माझाही विश्वास आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विचार करावा. हात जोडून विनंती आहे सगळ्यांकडून, प्लीज हा निर्णय बदला. हे तपोवन आहे, काय कळत नाही मला, पण हात जोडून विनंती आहे, नका करू. आपण बघितलं मी आता जास्त मला बोलताही येत नाही, त्यामुळे मी सल्ला काय देणार. मी फक्त विनंती करतो कळकळीने, अगदी मनापासून, हा निर्णय नका घेऊ. झाडं जगू देत, निसर्ग जगू दे, पुढची पिढी जगू दे. मागे काही मला शक्य झालं आणि संधी मिळेल तर नक्की भेट घेऊन माझी इच्छा आहे. पण मी आता तुमच्या मार्फत मी असं नेहमी म्हणतो की आम्ही कलाकार आणि प्रेक्षक किंवा इतर, तुम्ही दुवा आमच्या मधले, म्हणजे देव आणि माणूस याच्यामध्ये जो साधू असतात तो एक मिडिओकर असतात ना, ज्याचं कनेक्शन होऊन देतं माणसाचं आणि देवाशी. तर तुम्ही तसे मिडिओकर आहात, साधू आहात आमच्यासाठी. तर माझ्याकडून तुमच्यातर्फे विनंती करतो, पुन्हा पुन्हा ते सांगतो, हा निर्णय नका घेऊ. च्या नावाखाली कुंभमेळ्यामध्ये साधुग्राम उभारायचं या नावाखाली शासनाने हा जो गुन्हेगारी कट केलेला आहे, हे तपोवनातली ही झाडं तोडण्याचा, पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे, आपण पाहतोय सगळीकडे मार्किंग पहिल्यांदा केलं. त्याच्यानंतर याच्याबद्दल ज्यावेळेला आक्षेप घेतले त्यावेळेला जनसुनवाईचं ढोंग त्यांनी केलं. त्याही वेळेला आम्ही हे म्हणत होतो की तुम्हाला 1100 झाडं नाही तोडायची. ते असं म्हणत होते की 1700, 1825 असे वेगवेगळे आकडे सांगत होते. पण त्यानंतर म्हणजे ही झाली 24 तारखेला आपली जनसुनवाई. 14 तारखेला 10 दिवस आधीच त्यांनी एक टेंडर काढलेलं होतं 320 कोटी रुपयाचं. या 54 एकरपैकी 35 एकर जमिनीवरती रिक्रिएशन, कॉन्फरन्स रूम्स, एक्झिबिशन हॉल्स, ऑडिटोरियम्स, रेस्टॉरंट, 1,00,000 स्क्वेअर फुटाचं रेस्टॉरंट, ह्या सगळ्या बांधकामामध्ये या 35 एकर जागेमधली एकूण 1 झाडं कापली जाणार. म्हणजे खोटं बोलत होते धादांतपणाने की 1100 किंवा 1800 तोडू म्हणून. त्याच्यानंतर हे उघडकीस आलं तरीही त्यांचं खोटं बोलणं चालू राहिलं. आता काल इथला जो डीपी आहे तो मिळाला आहे. या डीपीमध्ये हे जेवढे गट नंबर आहेत हे सर्व गट नंबर त्यांनी झोन चेंज केलेला आहे आणि हा पूर्णपणे रेसिडेन्शियल कमर्शियल झोन केलेला आहे. त्यामुळे या तपोवनामधलं एकही झाड राहणार नाही. हे जे साधूंचं आणि वेगवेगळ्यांचं नावं सांगत असतात त्या साधून इतकीच तपश्चर्या या झाडांनी केलेली आहे. आणि हे माझं गाव आहे, माझं गाव आहे, या गावातला ऑक्सिजन शाबूत राहायला पाहिजे. याच्यावरती काहीतरी फालतू कारणं सांगतात की याच्या बदल्यात 10 झाडं दुसरीकडे लावू, एकाच्या बदल्यात 10 झाडं लावू. तुम्ही जाऊन सगळ्यांनी कव्हर केलेलं असेल, 1.5, 2 फुटाच्या अंतरावरती झाडं लाव, तिथं खड्डे खणलेले आहेत. म्हणजे गिरीश महाजन 1.5 फुटावरती केळी लावतो का जळगावला? स्वतःच्या गावामध्ये तसं वागणार नाही. माझ्या गावाची वाताहत करायला निघालाय, हे होऊ दिलं जाणार नाही. आणि कोणी कितीही काय म्हणे ना, याला अनेक प्रकारे रंग देण्याचा प्रयत्न करतायत, पण हे होणार नाही. आम्हाला फक्त आणि फक्त इथलं पर्यावरण हवं आहे आणि ते टिकवायचं आहे. हे जे सांगितलं जातं की याच्याऐवजी दुसरीकडे करू, आम्ही त्यांना एवढंही सांगितलं की तुम्ही 18,000 तिकडे लावणार आहात तर जिथं तुमच्याकडे जागा आहे तिथं साधुग्राम बसवा. कारण 1800 वरतीच तुम्हाला साधुग्राम करायचे असं सांगत होते, तर 1800च्या जागेवरती तिकडे साधुग्राम करा, उरलेली 16,000 झाडं पण लावा. शिवाय तर ते नाही करणार. हे असल्या प्रकारची काहीतरी कारणं सांगत राहतील. याच्या विरोधात न्यायालयामध्ये, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये सगळीकडे याच्या विरोधामध्ये दाद मागितलेली आहे आणि ती मिळेल अशी अपेक्षा आहे. आता फारसा म्हणजे न्यायव्यवस्था सुद्धा कशा प्रकारे असेल, जर का त्या आरती साठेकडेच जर गेलं हायकोर्टात, यांचीच प्रवक्ता होती ती, त्यामुळे त्याचं काय होईल हे सांगता येत नाही. पण त्याच्याही पुढे जाता येईल, सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा जाऊ. पण नाशिकचं पर्यावरण हे जे म्हणतात झाडं तोडू, एक फांदी सुद्धा तोडू देणार नाही नाशिकमध्ये, एक फांदी सुद्धा. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या सोबत आहे. याच्यामध्ये मीटिंग पहिल्यांदा त्यांनी हे टेंडर काढलं, त्याच्यात स्पष्ट लिहिलंय साधुग्रामच्या जागेवर हे टेंडर रद्द केल्याचं नोटिफिकेशन पेपरमध्ये प्रसिद्ध करा. पहिल्यांदा ते. आणि मीटिंग करून काय, हा काय निगोशिएट करण्याचा विषय नाही आहे. झाडं तोडणार नाही एवढं सांगा, संपला विषय. एकही तोडणार नाही, हे टेंडर रद्द करतोय म्हणून सांगा. तो जो झोन बदललेला आहे डीपी मधला तोही दाखवतो. हा तो झोन आहे, हा बदलून टाकलेला आहे. त्यामुळे हा पुन्हा पूर्ववत ग्रीन झोन करा. आणि हे जे काही टेंडर काढले
हे पूर्णपणे रद्द केल्याचं नोटिफिकेशन लेखी हे प्रसिद्ध करा. त्यानंतर काय बैठका करायच्या त्या आम्हाला त्या खरंच बैठकांमध्ये इंटरेस्ट नाही. हे एवढं रद्द करा बास. आणि ज्या मूलभूत गोष्टींची गरज आहे, नाशिकचं ड्रेनेज हे तुम्ही सांगत असलेल्या 6 कोटी लोकांना पुरेल इतकं तयार करा. पहिले 30 लाखाचं आमचं गाव आहे, इथं 6 कोटी येणार म्हणून सांगताय. ती व्यवस्था पहिल्यांदा सुधरवा. जिथं चेंगराचेंगरी होऊन माणसं येणार नाहीत याची व्यवस्था करा. कारण ते प्रयागराजला झालंय. हे जर फडणवीस आणि योगीमध्ये काहीतरी रेस लागलेली असली की त्याच्यापेक्षा मोठा कुंभ इथं करून दाखवू, ते तुमचा कुंभ तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. आमचा प्राण घेऊ नका त्याच्यात, आणि आमचा प्राणवायू पण घेऊ नका. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.